तर आपण आज फॅनची बेरिंग चेंज करणार आहोत. आता फॅन वाटलंच तर त्याला फिक्स करा. या प्रकारे आपण ह्याला खोलून घेतलं आहे. अशी याची नट खोलून घेतली 3. आता याला आपण असे वाइंडिंग चेक केली होती. वाइंडिंग ओके, तरी पण थोडी ब्लॅक झालेली आहे. या प्रकारे आपण आता हे खोलून घेतलेलं आहे. इथं आपलं एक बेरिंग आहे, 2 बेरिंग आहे. त्या दोन्ही बेरिंग चेंज करायचे. दोन्ही बेरिंग खराब झालेले आहेत. आवाज येत होता काट 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 काट. हे बेरिंग खराब झालेले आहे, ही पण खराब झालेली आहे. वाइंडिंग आपली एकदम ओकेमध्ये आहे. आपण चेक केली सिरीजमध्ये. फॅन खोलण्याच्या आधी आपण सीरीज आणि बॉडी चेक करायची असते. आपण केली. आपण बेरिंग चेंज करून घेऊ. बरोबर, हे आपण बेरिंग घेतलेलं आहे. हे न्यू बेरिंग आहे. हे खालच्या बाजूची बेरिंग आहे. हे बेरिंग ह्या साईडची इथं येणार आहे. बेरिंग आपण इथं बसू. न्यू बेरिंग आपण आणलेलं आहे. तर आपण एक टूल घेतलेलं आहे. याने आपण फॅनची बेरिंग काढणार आहोत. हे पहिले ना असं ह्याच्यामध्ये टाकून घ्या. ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं असं. नंतर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. असं जाम अडकतं. नंतर वरतून ही पिन आतमध्ये घट्टपणे टाकून द्यायची. असं गोल 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 फिरवायचं. प्रकारे आपण गोल गोल फिरून घेणार आहे. असं गोल गोल फिरून घेऊ. तर या प्रकारे आपण ही वाली पण बेरिंग काढून घेतलेलं आहे. हे या प्रकारे आपण दुसरी बेरिंग घेतलेलं आहे. असं गोल गोल फिरून घेऊ. तरी आपण अशा प्रकारे बेरिंग काढलेली आहे. बेरिंग आपण काढून घेऊ, खराब झालेली बेरिंग. आता आपण यामध्ये बेरिंग फिट करणार आहोत. बेरिंग यामध्ये फिट झालेली आहे एकदम ओके मध्ये. आपण फोडून घेऊ. साईने फोडलेलं आहे. यामध्ये आपण सहज आपण अशी बेरिंग टाकून देऊ. लाकडाच्या साह्याने आपण वरतून बेरिंग ठोकणार आहोत. एकदा हात फिरून आपण बघून घेऊ. यामधला आपण कचरा साफ करणार आहोत. पार्ट वगैरे शाफ्ट हळूवारपणे शाफ्ट पण साफ करून घेऊ. शाफ्ट पण साफ करून घेऊ. छानपैकी साफ झालेला आहे. हळूवारपणे स्प्रिंग यामध्ये स्प्रिंग ठेवून वरतून शाफ्ट बसवून देऊ. शाफ्ट आपण घेतलेला आहे. या ठिकाणी असं एकदम ओक्यामध्ये आवाज पण येते. यावरती आपण वरचा भाग लावणार आहोत. यामध्ये हळूवारपणे आपण वरचा भाग फिट करणार आहोत. आपण भाग ओके मध्ये फिट केलेला आहे. तर आपण याची नट ॲडजस्ट करून फिट करून देऊ. या प्रकारे आपण याचे नट बसवून देऊ. सगळे आपला मस्त फॅन फिटिंग झालेला आहे. आपण याची 3 नट फिट करून देऊ.
अजून एक नट आपण इथे एक फिट करून देणार आहोत. तर बघा आपण आता ही नट मशीनच्या साहाय्याने टाईट करणार आहोत. एकदम परफेक्ट मध्ये टाईट झालेले आहेत. ह्यांची नट एकदम टाईटली बसून घेऊ. एकदम फिट मध्ये टाईट झालेले आहेत. टाईट झालेले आहेत. आपला फॅन एकदम ओके. दोन्ही बेरिंग चेंज. आता आपण आतमध्ये टाकलेल्या वायरी बाहेर काढणार आहोत. आपण सगळ्या वायर बाहेर काढून घेतलेल्या आहेत. 3 वायर आपण बाहेर काढलेल्या आहेत. आपण कंटिन्युटी चेक करू. फॅन ओके आहे. आपण फॅनचं फिट झालं आहे. आपण ह्याच्या वायर कनेक्शन करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रेड वायर कनेक्शनला वरती टर्मिनलमध्ये लावून देऊ. आता कंडेन्सरचं कनेक्शन करणार आहोत. जसं आपण पहिला वायर खोलला होता तसंच आपण जॉईन करणार आहोत. तर आपण याचे कनेक्शन करून घेतलेले आहोत. लटकून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण एक चिकट टेपच्या साहाय्याने मार्क करू. या ठिकाणी स्विच ऑन केलेला आहे. आपला फॅन चालू झालेला आहे. एकदम हाय स्पीडमध्ये फॅन फिरत आहे. आपला फुल हाय स्पीडने फॅन फिरत आहे.